तर चिंचवडच्या यात्रेत मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री केली जाते का असा सवाल उपस्थित होतोय। कारण श्री मोरिया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेतील प्रकार असल्याचा दावा आहे। महिलेने यात्रेतून चादर खरेदी केली होती आणि चादर धुतल्यानंतर लेबलवरती मेड इन पाकिस्तान असा उल्लेख असल्याचा दावा या महिलेने केलाय। व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने नाराजी व्यक्त केली आहे। देशात पाकिस्तानी वस्तूवरती निर्बंध असताना स्थानिक वस्तू बाजारात कशा पोहोचतात असा प्रश्नही उपस्थित होतोय। आत्ता व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्टी चतुर्थीला चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, तिथे सगळे भाविक दर्शनाला जातात। मीही गेले होते आणि दर महिन्याला जेव्हाही संकष्टी चतुर्थी तिथे असते ते छोटीशी जत्रा भरते। त्या जत्रेमध्ये लोक त्यांचं छोटं मोठं सामान हे सेल करतात। तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या। ओके, आणि ही चादर सुद्धा मी तिथून विकत घेतली। आता ही चादर दाखवण्याचं मागचं कारण हे आहे की आज ही चादर मी वॉश केली आणि वॉश करताना वॉश झाल्यानंतर वाळत टाकताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं। हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं। मी हे असं ओपन केलं आणि वाचलं। तुम्ही पण वाचा, दिसतंय मेड इन पाकिस्तान। आपण कुठे राहतोय, बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे। खूप संताप होतोय माझा।